नोटांवरची चित्र या सिरीज मध्ये आजची नोट आहे 10 रुपयाची आणि याच्या मागे आहे कोणार्कचे हे सूर्य मंदिर। पण या अनोख्या मंदिराचा इतिहास माहितीये का? चला सांगतो। इतिहासकारांच्या मते हे मंदिर साधारण 1250 साली बांधले गेले आणि ते बांधले होते गंग राजवंशातील राजा नरसिंहदेव पहिला याने। या मंदिराचा मुख्य भाग आज अस्तित्वात नाहीये। पडझड झाली नसती तर जगन्नाथपुरीच्या मंदिरापेक्षाही तो जास्त उंच असला असता। सूर्यदेवाच्या उपासनेसाठी हे उभारले गेले म्हणून याला आकार सुद्धा सूर्याच्या रथाचा दिला गेला। या 100 फुटी रथाला एकूण 24 चाकं आणि 7 घोडे आहेत। याच चाकांच्या स्पोक्सचा म्हणजे कडांचा वापर करून प्राचीन काळी लोक वेळ मोजायचे। यातली 4 चाकं आजही सूर्याच्या सावलीवरून अचूक वेळ सांगतात। थोडक्यात काय तर आपले हे कोणार्क मंदिर जगातील सर्वात जुन्या सनडायल्स पैकी एक आहे। त्या काळी बंगालच्या उपसागरात येणाऱ्या युरोपियन जहाजांना हे भव्य मंदिर एकदम चटकन दिसायचे। पण काळसर रंगाच्या दगडात बांधलेली ही वास्तू नक्की काय आहे हे त्यांना कळायचे नाही, म्हणून ते याला ब्लॅक पगोडा असे म्हणत। प्राचीन भारतातले हे पहिले मंदिर होते ज्याचे बांधकाम त्या काळी लोखंडी सळ्या वापरून करण्यात आले होते। काही इतिहासकारांच्या मते तर या मंदिराच्या बांधकामात एकूण 63 टन चुंबक वापरले गेले होते। फाउंडेशनवर 10 टन आणि शिखरावर 53 टन। या मॅग्नेटिक फोर्समुळे गाभाऱ्यातली सूर्यदेवाची मूर्ती हवेत तरंगायची असे म्हटले जाते। एक थिअरी अशी आहे की या चुंबकांमुळे जहाजांना दिशा शोधण्यात अडथळे येऊ लागले म्हणून 17व्या शतकात पोर्तुगीजांनी ते उद्ध्वस्त केले। तेव्हापासून मग हळूहळू मागचा मुख्य भाग पडायला लागला। जबरदस्त कोरीव कामाने नटलेले हे मंदिर बघितल्यानंतर रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते की इथे दगडाची भाषा माणसाच्या भाषेपेक्षाही श्रेष्ठ आहे। आपल्या या सूर्य मंदिराला 1984 साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला। ही रील जर आवडली असेल तर लगेच शेअर करा आणि पुढच्या नोटांसाठी फॉलो करा।